आणि जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनला कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात या दोघांचे आणि जिल्हा सचिव त्याने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले तर नाट्यगारी वाटते केल्यानंतर ती मुख्य मंडळातील स्वागत बरोबर या खेळाचा आनंद घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहलताई साळुंखे यांचं देखील मनपूर्वक स्वागत। नाशिक जिल्ह्याच्या विद्यमान क्रीडाधिकारी स्नेहल साळुंखे आपलं देखील हार्दिक स्वागत। पाटील पुन्हा एकदा स्नेहलताई आणि नंदनताई पाटील विनंती हा नंबर विनंती आपण स्नेहल साळुंखे यांचं स्वागत करावं। बीपीसीएल संघाचे माजी प्रशिक्षक मध्य मंडळ अध्यक्ष गिरीश कंकाळे यांचं मनपूर्वक स्वागत। अमित पाटील यांना विनंती आपण गिरीश कंकाळे स्वागत। गौरव आपल्याला विनंती आपण योगेश भोईर यांचं स्वागत करायचं। मध्य मंडळ अध्यक्ष गिरीश कंकाळे तसंच मध्य मंडळ सचिव योगेश भोईर या दोघांचे मनपूर्वक आणि जिल्हा सचिव योगेश भोईर यांचं स्वागत। नरेश मस्के साहेब आपलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी मनपूर्वक स्वागत। आणि जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनला कबड्डी स्पर्धांच्या आयोजनात एक वेगळी उंची गाठून देण्यात कोल्हापूर माजी नगरसेवक सन्माननीय हनुमंत जगदाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। जगदाळे साहेब आपलं देखील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीतील या मुख्य मंचावर हार्दिक स्वागत। आयोजकांच्या सन्माननीय प्रसन्न पाटील तसंच मिलिंद पाटील हे दोघेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले। आपल्या दोघांचंही या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीतील मुख्य मंचावर हार्दिक स्वागत। प्रसन्नजी पाटील तसंच मिलिंदजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण या स्वागत। रायगड जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रसन्न पाटील तसंच मिलिंद पाटील या द्वैचं या ठिकाणी स्वागत करा। संजय वाघुले साहेब आपल्या दोघांनी विनंती आहे सन्माननीय आत्माराम चव्हाण साहेब प्रमुख पंच म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं नंदुरबार 37 पिंपरी चिंचवड दोन्ही संघांना 5-5 चढाया
वृषाली तूही नशीबवान आहेस, बट महिलांचा सामना या स्पर्धेचा पहिला समाज मंडळातील सामनेला सामना. छत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री तारक राऊत, राष्ट्रीय कबड्डीपटू शत्रुघ्न घाडी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. छत्रपती पुरस्काराच्या शीतल मारणे आपलं सुद्धा स्वागत आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण जरा पण एकही मोमेंट आपण मिस करायची नाही. 37 त्यांनी संपन्न केलं होतं आणि आज पुन्हा एकदा माननीय श्री संजय बागुले साहेबांनी मुख्यमंत्री चषकासाठी वरिष्ठ गटाच्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धा यांचं यशस्वी आयोजन केलं. जबरदस्त टॅकल, जबरदस्त प्री क्वार्टर फायनल 23-23. प्रणय राणेची सक्सेसफुल टॅकल नाशिक संघाने केली. 23-23. सर्व सामने एशियन गोल्ड मेडलिस्ट नाशिक शहर. बेहतरीन मैच 24 मुंबई शहर पूर्व, नाशिक शहर 23. 1 गुणाची आघाडी मुंबई शहर पूर्व संघाकडे. सव्वीस 23. क्वार्टर फायनलचे सामने होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. क्वार्टर फायनलचे सामने सुद्धा अतिशय रंगतदार ठरणार आहे. उद्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस नाही, उद्या सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर करतो. 26-23. हॅलो, मिलिंद जाधव, आपण क्रीडानगरीमध्ये आता प्रत्येक पक्षाने जरा संपर्क. माजी नगरसेवक श्री कोणताही अपघात होणार नाही याची आपण सारी खबरदारी घेऊया. जरा सहकार्य करा. रेलिंगला रेलून उभे राहू नका. सामना थांबायला लावू नका. सामना थांबवायला लागणार नाही याची आपण खबरदारी घ्या. सर्व ऑडियन्स, क्रीडा रसिक, आपल्याला विनंती. नाही एक दिला ना तिथं ती रेड पडत होती. ही वाद घालून बसली तिथं, नंतर रेड झाली असती. ती त्यांनी बंद करून टाकलं. मला पण
नितीन बर्डे या ठिकाणी उपस्थित माजी नगरसेवक सन्माननीय सिद्धार्थ ओवळेकर यांचं देखील या मंचावर हार्दिक स्वागत. सिद्धार्थ ओवळेकर, आपल्याला विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा. राष्ट्र